जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. व्हेनेझुएलाला तिथला राष्ट्राध्यक्ष अर्ध्या रात्री बायकोसहित उचलला आणि तो आपल्या ट्रम्प तात्याने उचलला. अमेरिकेतून सैन्य पाठवलं आणि अर्ध्या रात्री त्याला उचलून नेलं. या पार्श्वभूमीवर बऱ्याच लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि बरीचशी लोक, बरेचसे इन्फ्लुएन्सर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पुढे आले. त्यातल्या काही लोकांनी अशी भाकीतं केली की एवढ्या मोठ्या राष्ट्राचं, आता व्हेनेझुएला ही खूप मोठं राष्ट्र आहे वगैरे, अ, अशी एक एक आपल्या इकडे युरोपातल्या प्रत्येक देशाला खूप मोठं समजलं जातं. त्याच्याकडे खूप मोठं डिफेन्स मेकॅनिझम आहे, त्याच्याकडे खूप मोठी सिस्टीम वगैरे आहे. हे आपली एक मान्यता असते. मुळात तिथले देश हे सुरक्षेच्या बाबतीत तितके गंभीर नाहीयेत. हे मी हे तर मी वारंवार आणि खूपदा बोललोय ही गोष्ट. सुरक्षेच्या बाबतीत ते देश जर का गंभीर असते, आपल्याला इथून ज्या पद्धतीने दिसतं, त्या पद्धतीने तिथली संरचना नाही. कारण की मुळातच त्या लोकांनी आता एवढा जास्त उदारमतवाद स्वीकारलेला आहे. ते लोकं आता इतके जास्त व्हाईट गिल्टमध्ये जगतायत. तर तो एक नंतरचा भाग आहे. आपल्याला असं वाटतं की त्यांचा डिफेन्स, ते काही इस्रायल नाहीये. अमेरिकेसारखा देश आहे, इस्रायलसारखा देश आहे, रशियासारखा देश आहे, चायनासारखा देश आहे. हे स्ट्राँग देश आहेत. तर असं इथे जे लोकं बोलतायत की एवढ्या मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष उचलला गेलाय आणि त्यांना दिवास्वप्न पडतं. आणि त्यांना असं वाटतं की बाबा भारताचा राष्ट्राध्यक्ष, भारताचा पंतप्रधान जो असतो, बेसिकली राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे पंतप्रधान असतो. त्याला सुद्धा असा अर्ध्या रात्री उचलतील वगैरे आणि त्याच्यात मनातली ती सुप्त इच्छा तो गंभीर चेहऱ्याने बोलून दाखवतो. असे बरेच लोकं आपल्याला दिसतात. ही पद्धत किंवा ह्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष उचलून नेऊन वगैरे होणार नाही. पण भारतामध्ये अनरेस्ट, असंतोष निर्माण केल्या जाऊ शकतं का? तसं होऊ शकतं का? तर 100%. आज आपण मोदी है तो मुमकिन है म्हणून जे डोळे झाक करतोय, बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय. आणि कोणीतरी येऊन आपल्याला अशी सूचना देतं किंवा वॉर्निंगच किंवा थेट इशारा असतो तो, की बाबा बघा, तुम्हाला सुद्धा असे घोडे लागणार आहे. आपण हसून जे टाळतोय आज, तर भविष्यात आपल्यापुढे काय वाढवून ठेवलेलं आहे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वप्रथम भारतामध्ये हा जो असंतोष निर्माण केला जाणार आहे किंवा हा जो असंतोष निर्माण केला जातोय, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे की भाजपासारखा सत्तेत असलेला सत्ताधारी पक्ष याला कुठेतरी खतपाणी घालताना आपल्याला दिसतोय. भविष्यामधला जो संघर्ष आहे, आपल्याला खूपदा हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. हे जे पोलरायझेशन असतं, जे निवडणुकीच्या वेळेबरोबर हिंदुत्व धोक्यात येतं आणि हिंदू-मुसलमान हे जे पोलरायझेशन असतं, तुम्हाला मी डाव्यांसारखं वाटत असेल सध्या तुम्हाला, पण नाही, मी प्रचंड कट्टर हिंदुत्ववादी आहे. म्हणून मी सांगतोय की हिंदू-मुसलमान हा केवळ राजकीय मुद्दा आहे. मूळ मुद्दा धर्म आणि अधर्म आहे. पण हा जो मुसलमान आपल्यापुढे उभा करून देतोय, म्हणजे उभा करून ठेवला जातो, की इलेक्शनच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस, तुम्ही एक लक्षात घ्या, की जेव्हा भारतामध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल किंवा जेव्हा भारतामध्ये गृहयुद्ध होईल, जेव्हा भारतामध्ये असंतोष निर्माण होईल, अराजकता माजेल, त्यावेळी मुसलमान दे विल प्ले द रोल ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय आहे? तर ज्यांचं विज्ञान असेल, त्यांना कल्पना असेल या गोष्टीची, की इट डज नॉट टेक पार्ट इन रिएक्शन, इट सपोर्ट्स रिएक्शन. त्या गृहयुद्धाच्या समर्थनार्थ, सपोर्टमध्ये कुठेतरी मुस्लिम वर्ग इथला उभा असेल, पण तो सरळ ह्या प्रक्रियेमध्ये भाग घेणार नाही गृहयुद्धाच्या. तो वाढवेल, तो मदत नक्की करेल. पण हा संघर्ष हिंदू-मुसलमान राहणार नाही. ही गोष्ट काळ्या दगडावरची रेष आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज आपल्या डोळ्यांसमोर हजारो गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत. हमें चाहिए आजादी, ब्राह्मणवाद से आजादी, मनुवाद से आजादी म्हणत जी डफली गँग, जी तुकडे-तुकडे गँग जी फिरती आहे, ती सर्वत्र पेरलेली आहे. पथनाट्य होत आहेत, घराघरामध्ये हा विचार निर्माण होतोय आणि वेगवेगळ्या माध्यमातून हे स्वतःची शक्ती, स्वतःचं उपद्रव मूल्य हे कायमस्वरूपी दाखवत आहेत. 1 तारीख झाल्यानंतर 2, 3, 4 तारखेपर्यंत मला ज्या पद्धतीचे फोन येतात, ज्या पद्धतीच्या पोरांना मारहाण झालेली असते, ज्या पद्धतीने पोरांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलेलं असतं, ज्या पद्धतीने पोरांवर अत्याचार झालेले असतात, त्या गोष्टी समाज माध्यमांवर सर्वत्र दाखवल्या जात नाहीत. हॅशटॅग भीमटोला म्हणून जर का तुम्ही टाकलं, तर तुम्हाला सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून छोट्या-छोट्या मुलांकडून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नेऊन माफी मागितल्या जात आहे. त्यांच्या आई-वडिलांना धमक्या दिल्या जात आहेत. प्रसंगी आई-वडिलांना सुद्धा मारहाण केल्या जात आहे. अशा पद्धतीचे हे जे चित्र, जे आपल्याला खूप हलकं वाटतं, त्यांना काय होणार आहे? आणि आमच्या महाराजांना 80,000 लोक धरायला आली होती आणि 500 माणूस काय घेऊन बसलाय, असं एक वक्तव्य त्यांनी केलं. असं होणार नाही म्हणून. पण ही प्रशासन प्रणीत
ज्याला मी म्हणतो की शासकीय झुंडशाही किंवा शासनमान्य झुंडशाही, या गोष्टीचं हे एक छोटंसं प्रातिनिधिक स्वरूप आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे. ॲडव्होकेट अनिल मिश्रा सारख्या व्यक्तीने समजा जेव्हा एक प्रतिक्रिया दिली त्याच्या लोकांनी, आणि ते प्रतिक्रियेनंतर ज्या पद्धतीने अनरेस्ट, ज्या पद्धतीने असंतोष निर्माण झाला, त्याच्यावर भाजपाच्या वेगवेगळ्या आयामांची जी प्रतिक्रिया आलेली आहे, ते थेट अनिल मिश्राला नालायक वगैरे संबोधत आहेत. हे असल्या नालायक माणसाला, आणि तशा पद्धतीच्या पोस्ट आपल्याला समाज माध्यमांवर दिसतील. जेव्हा एक व्यक्ती प्रतिक्रिया देतोय अशा गोष्टींना, तेव्हा त्या व्यक्तीला दाबण्यासाठी सर्वात पुढे आलेली यंत्रणा जी असते ती संघ भाजपाची यंत्रणा असते. हे सत्य आहे, कटू आहे, पण सत्य आहे. डिप्लोमॅटिकली त्यांना तसं वागावं लागतं, हे उत्तर जेव्हा आपल्याला भेटतं, तेव्हा हे कुठल्या पद्धतीची डिप्लोमसी आहे, त्याचं एक उदाहरण आपण एमपीच्या माध्यमातून घेऊ. की मध्य प्रदेशमध्ये जेव्हा आरक्षणाची मर्यादा हे 75% पर्यंत करण्यात यावी, 73 ते 75% याच्यासाठी एक ॲफिडेव्हिट दिलं जातं. ॲफिडेव्हिट मोहन यादव सरकारकडून दिलं जातं. त्या सरकारच्या ॲफिडेव्हिटमध्ये आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये प्रभू रामचंद्रांना ठेवलं जातं, आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीने शंभुकाची हत्या केली आहे, त्या काळापासून आजपर्यंत हा ओबीसी वर्गावर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, म्हणून आरक्षणाची मर्यादा 75% करण्यात यावी, अशा पद्धतीचे वाक्य त्या ॲफिडेव्हिटमध्ये वापरलेले असतात. थेट भाजपासारख्या पक्षाकडून, एक रुलिंग पार्टी करून, जे की त्या स्टेटमध्ये सुद्धा रुलिंग पार्टी आहे, आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि दलित लांगुल चालनासाठी अपराधीच्या पिंजऱ्यामध्ये प्रभू रामचंद्रांना ठेवलं जातं. पुढे त्याचं क्लॅरिफिकेशन असं येतं की आम्ही ॲफिडेव्हिट न वाचता सबमिट केलं, ते ॲफिडेव्हिट आधीच बनवलेलं होतं. पण ते क्लॅरिफिकेशन कधी आलं, जेव्हा त्याच्या विरोधात भाष्य करण्यात आलं, आणि त्याच्या बऱ्याच दिवसानंतर. व्यासपीठावरून भाष्य करताना मोहन यादव सारखी लोक म्हणतात की आधी पाया पडायचं, नंतर फटका द्यायचा. कोणाला? तर ब्राह्मणांना. अशा पद्धतीचं वक्तव्य येतं. तिथूनच IAS सारख्या पदावर असलेला एक संतोष वर्मा नावाचा व्यक्ती ब्राह्मणांच्या मुलींसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्याची गोष्ट करतो. त्याला कुठल्याही पद्धतीची त्याच्यावर कार्यवाही करण्यात येत नाही. त्याच्या विपरीत त्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. आज हे जे एमपी पॅटर्न आहे, जर का 2028 मध्ये एमपी मध्ये जर का परत भाजपा निवडून आली, तर हे पॅटर्न पूर्ण भारतभर राबल्याशिवाय राहणार नाही. आणि कुठेतरी सवर्णांना, ब्राह्मणांना तर टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं आहे, पण संपूर्ण सवर्णांना टेकन फॉर ग्रँटेड भाजपा घेतल्याशिवाय राहणार नाही. याच्यातून परिणाम काय होईल की शिवराज सिंग चौहानची सत्ता एमपी मध्ये असताना काय कारणं झाली, काय तिथे असं घडलं की त्यांना शिवराज सिंग चौहान, जे की योगी आदित्यनाथ आणि हेमंत बिश्वा सारख्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हे सुद्धा बुलडोझर कारवाई वगैरे करत होते, त्यांना हटवून मोहन यादव सारख्या जातीवादी व्यक्तीला त्यांनी मुख्यमंत्री पदावर जेव्हा बसवलं. आता हे जर का पॅटर्न तिथे यशस्वी झालं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते पॅटर्न राबवलं जाईल, आणि तमाम त्या राज्यांमध्ये ते पॅटर्न राबवलं जाईल दलित लांगुल चालनाचं. म्हणून 2028 मध्ये एमपी सारख्या राज्यामध्ये भाजपाचा दारुण पराभव होणं आवश्यक आहे. हे तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल, पण तसं जर का झालं नाही, तर हे पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं राबवलं जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उठसूट जेव्हा हिंदू धर्माची विटंबना होते, आणि उठसूट जेव्हा आरक्षणाची मागणी केल्या जाते, आणि उठसूट आरक्षणाची मागणी इथपर्यंत पोहोचलेली आहे की त्या आरक्षणाची मागणी आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा ते घुसू पाहत आहे. भाजपा एका पद्धतीने हे याला स्वतःचा विजय समजत आहे की बाबा हे एक अनरेस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, आणि प्रत्येक वेळी आपण मागण्या मान्य करतो, आणि मागण्या मान्य करून यांना आपण खुश करतो. त्याच्यामुळे हे कुठल्याही पद्धतीचा असंतोष आपल्या देशामध्ये निर्माण करू शकत नाही, आणि याला हे डिप्लोमसी म्हणतात. पण दुर्दैवाची गोष्ट, या मागण्या मान्य करत जाणेच भविष्यामध्ये खूप मोठ्या अराजकतेचं कारण बनणार आहेत, ही गोष्ट मात्र हे विसरतात. अराजकतेचं कारण कसे बनणार आहेत की समजा आज पंढरपूरच्या विठोबाला बौद्ध भिक्खू जातात, किंवा काळाराम मंदिरामध्ये बौद्ध भिक्खू जातात. उठसूट तिथं काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाची विटंबना दर 3-4 महिन्यांना तिथं होत राहते, किंवा आज रोजी पंढरपूरचा बुद्ध म्हणून विठोबाला सांगण्यात येतं. मग हा दावा भविष्यामध्ये जेव्हा वाढत जातो, तेव्हा वारकरी तिथे शस्त्र घेऊन उभे राहतील, किंवा काळाराम मंदिराच्या संरक्षणासाठी कुठली कमिटी उभी राहील नाही. हे होत राहणार, हे वाढत राहणार. शबरीमालामध्ये सुद्धा आता महिला पोलीस कर्मी त्यांनी घुसवलेत, भविष्यामध्ये तिथं महिला सुद्धा घुसवतील. शबरीमालामध्ये सॅनिटरी पॅड अय्यप्पा स्वामींवर फेकण्यापर्यंतची मजल गेलेली असताना सुद्धा हिंदू गप्प आहे. चिदंबरम मंदिरामध्ये परवाला एका जणाने आतमध्ये घुसून स्वतःच्या अंगावर दुधाचा अभिषेक करून घेतला, आणि तिथल्या देवी देवतांना शिव्या दिल्या. किंवा त्रिवेंद्रममध्ये एका जणानं स्वतःला पेटवून घेतलं त्या आपल्या कार्तिकाई दीपोत्सवासाठी. अशा वेगवेगळ्या घटना इथे घडत असताना तुम्ही
याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाही. सरकार याच्याबद्दल फार निष्क्रिय राहते, त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि प्रत्येक वेळी त्या विचारसरणीच्या लोकांची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मागणी मान्य होते. ही मागणी मान्य होत असताना एक वेळ असा येणार आहे, की त्या अशा आवाजवी मागण्या करतील आणि त्या आवाजवी मागण्या मान्य न झाल्याने तुम्ही आजपर्यंत त्यांच्या मागण्यांना खतपाणी घालून तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने सशक्त आणि उपद्रव मूल्याची एक विशेषता असते, की जेव्हा उपद्रव मूल्याला तुम्ही खतपाणी घालता, जेव्हा उपद्रव मूल्यापुढे तुम्ही नांगी टाकता, तेव्हा ते उपद्रव मूल्य 10 पटीनं, 1000 पटीनं, 200 पटीनं वाढतं. भविष्यामध्ये एक परभणीच्या दंगलीचं जर का आपण उदाहरण घेतलं, तर एका माथेफिरू व्यक्तीने, दारू पिलेल्या व्यक्तीने, बेवड्याने एक दगड भिरकावला संविधानाच्या प्रतिकृतीवर, तिथल्या त्या सिम्बॉलवर आणि त्याला जीव जाईस्तोवर मारलं. आणि हे असूनही दुसऱ्या दिवशी पूर्ण परभणीमध्ये दंगल झाली आणि प्रचंड मोठी दंगल करण्यात आली. पोलिसांनी पकडलेला आहे, आरोपी सापडलेला आहे, त्याला तुम्ही मरेपर्यंत चोपलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही दंगल केलेली आहे. अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये पोलीस तिथं हतबल होते. ते काहीच करू शकले नाही आणि बळाचा वापर करण्यामध्ये तिथे एक व्यक्ती मारला गेला. त्याच्यानंतर परत मोठी मोठी आंदोलनं झाली. तर अशा पद्धतीने एका एका आंदोलनाच्या बदल्यात त्याची 4 ते 5 आंदोलनं तिथं करण्याची ही जी पद्धत आहे, ही जी प्रक्रिया आहे, ज्याला सरकार घाबरतं, जिथे सरकार माघार घेतं. 2 एप्रिल 2018 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीची दंगल झाली होती. जे आपल्या SC-ST ॲक्टच्या साठी करण्यात आली होती. ह्या पद्धतीच्या आंदोलनातून ही आंदोलनं कुठं कव्हर केल्या जात नाहीत, हे कुठं दाखवल्या जात नाहीत. प्रसारमाध्यमांवर हे मेन मीडियावर कधी दाखवल्या जात नाही, त्याच्या विरोधात कधी कुणी भाष्य करत नाही. पण हे अशा पद्धतीची आंदोलनं आणि ही मानसिकता आपल्या देशामध्ये भविष्यात अराजकतेचं कारण 100% बनणार आहे. आणि त्यावेळी सरकार तिथे बळाचा वापर करत नाही. आपल्या देशामध्ये प्रचंड व्हाईट गिल्ट आहे. सरकारमध्ये सुद्धा आहे, बुद्धिजीवी लोकांमध्ये सुद्धा आहे. इथला जो प्रस्थापित ब्राह्मण वर्ग आहे त्याच्या मनामध्ये सुद्धा खूप मोठा अपराधगंड आहे. आम्ही खूप अत्याचार केलाय, आम्ही अन्याय केलेला आहे आणि ह्या अपराधगंडातून ज्या पद्धतीच्या सौम्य कार्यवाह्या सरकार करतंय, त्यामुळे जे एक बळ मिळतंय उपद्रव मूल्याला इथल्या, हे उपद्रव मूल्य भविष्यामध्ये इथल्या देशामध्ये असंतोषाचं आणि अराजकतेचं कारण बनल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळी तुमच्या हातातून वेळ निघून गेलेली असेल. इथला जो क्षत्रिय वर्ग आहे, इथला जो लढवू समाज आहे, तो सुद्धा बऱ्याच अंशी या विचारसरणीला बळी पडलेला आहे. काल परवा प्रवीण गायकवाडचं एक बघितलं मी, संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष, तुम्हाला माहिती आहे, त्या तोंडाला काळं भासलं होतं तो. त्यानं असं म्हटलं की बाबा शिवाजी महाराजांवर बुद्धाचा प्रभाव होता. शिवनेरीच्या भोवती आणि आसपास बुद्धाचे लेणे आहेत असं मानण्यात येतं की शिवाजी महाराजांना बुद्धाचा प्रभाव होता. अलीकडं डॉक्टर प्रकाश पवारांनी सकल जनवादी शिवाजी नावाचं पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवनेरी आणि त्याच्या परिसरातल्या बौद्ध लेण्या खूपच आणि शिवाजी महाराजांवर त्या विचाराचा समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य जी आपल्या राज्यघटनेमध्ये तत्व आले त्याचा शिवाजी महाराजांवर प्रभाव होता, त्याची प्रेरणा होती बुद्धाची, असं त्यांनी लिहिलेलं आहे. संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाने एक वृत्तपत्रामधली जी बातमी, जी कात्रण सगळीकडे उपलब्ध आहे, की शिवधर्म, या संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचा शिवधर्म याचा अंतिम थांबा बौद्ध धर्मातच, अशा पद्धतीचं वक्तव्य यांनी वारंवार केलेलं आहे. आणि तुम्ही 12 जानेवारीला सुद्धा तिथे जाऊन बघू शकता की तिथे ज्या पद्धतीने समरसतेच्या नावाखाली ह्या प्रचार प्रसार केला जातो, किंवा ह्यांच्या पुस्तकांमधून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना बौद्ध धर्माचं अनुयायी सांगितलं जातं. तर ह्याच्या माध्यमातून तुम्ही लक्षात घ्या की इथे मराठा समाज कधी याच्या विरोधात भाष्य करत नाही. बहुतांश मोठा मराठा समाजाचा मोठा वर्ग तो हे मान्य करून बसला. लोकांना मनोरंजनाच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगितलं जाते, राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगितले जाते, इतिहासाच्या माध्यमातून सुद्धा हेच सांगितले जाते. त्यामुळे एक मोठा समाज जो आहे तो उदासीन झालेला आहे. एक मोठा समाज, वारकऱ्यांचा एक मोठा वर्ग असा आहे की जो मान्य करतो की हा ठीक आहे बा, तुम्ही म्हणता पंढरपूरचा विठोबा बुद्ध आहे तर ओके ना. मग ते माऊलींनी म्हटलंय की अति जंतूचं स्वभाविता खंडित तोच बौद्ध मत संकेत वारती करता, काय त्याला देणं घेणं आहे? आपली वो जिंदा राहीन आहे. आम्ही जातोय वारीला, आम्ही आमची वारी करतोय, आम्हाला त्याचं काय? मराठा समाज म्हणतोय की मला माझं आरक्षण भेटलंय, महाराजांना बौद्ध म्हणा का मुसलमान म्हणा, माझ्या काय बापाचं जाते. मोस्ट ऑफ द समाज हा ह्याच मानसिकतेचा आहे. मी तर लोकांशी थेट बोललोय. मी एका राजघराण्याकडे गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की बाबा तुमच्या पूर्वजांना, एक खूप मोठ्या पूर्वजांना, ज्यांना महाराष्ट्राचं दैवत म्हटलं जातं, त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न केला. ओके ना, काय त्यांना कोण म्हणतंस काय? राजघराण्यांना सुद्धा त्याची काही पडलेली नाही आहे, तर सामान्य लोकांनी त्याचं काय ताण घ्यायचा? मग ह्या मानसिकतेतून उदासीन झालेला समाज हा या राष्ट्ररक्षणासाठी, ह्या धर्मरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार नाही. तो फक्त बघत राहणार, तो बघ्याची भूमिका घेणार आणि हा देश पेटणार. प्रसंगी तो पेटवायला मदत करेल.
जाऊ दे, इथे एक गाडी फोडल्या जाते, आपल्याला थोडीशी आपली दादागिरी दाखवायची आहे, मी पण क्षत्रिय आहे, काय करायचं, त्यानं एक फोडलं, आम्ही 2 फोडू तिथं. कारण की आम्ही स्वधर्माच्या रक्षणासाठी, स्वतःच्या इतिहासाच्या रक्षणासाठी, स्वतःच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी तशा पद्धतीची मानसिकता आणि तशा पद्धतीच्या फौजीच आम्ही बनवत नाहीये. ती जी मूळ संस्कृती आहे, इथले जे मूळ पुरुष आहेत, इथला जो राम आहे, इथला जो कृष्ण आहे, इथला जो हनुमंतराय आहेत, इथला जो महादेव आहे, हिंदू सर्व बंधू, महादेव आमचा पिता चला तयारा बंधू, त्या आमच्या इष्टांच्या अस्मितेच्या, त्या इष्टांच्या त्या भावना, म्हणजे एक कसं आहे की बाबा तुम्ही वाघ मारू शकत नाही, तो राष्ट्रीय प्राणी आहे, मोर मारू शकत नाही, तो राष्ट्रीय पक्षी आहे, तुम्ही तिरंग्याचा अपमान करू शकत नाही, ह्या भावनिक मुद्दे आहेत ना, याला काही वैज्ञानिक आधार आहे का हो? तिरंग्याचा अपमान केला तर कुठं पूर येणार आहे का, महापूर येणार आहे? हा भावनिक मुद्दा आहे. कारण की तिरंगा हे आपलं राष्ट्रध्वज आहे. आपण राष्ट्रगीताचा अपमान करू शकत नाही, कारण की ते आपलं राष्ट्रगीत आहे. असं म्हणतो आपण करू शकत नाही. मुसलमान आणि बाकीचे लोक सर्रास करतात. आता एक येड्यानं ते जेव्हा आपल्या संमेलनाच्या अध्यक्षाला काळं फासलं, त्यांना राष्ट्रगीताचा अपमान तिथे जागेवरच करून टाकला. पोलिसांनी काय कारवाई केली मला माहिती नाही त्याच्यावर. तर काही लोकांना मुभा आहे राष्ट्रगीताचा अपमान करण्याची, पण त्याच पद्धतीने प्रभू रामचंद्र हे राष्ट्रीय अस्मिता आहेत. या देशामध्ये जेव्हा संविधान बनवलं, त्याच्या मूळ प्रतिमेमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांची प्रतिमा होती, हे आपल्याला माहिती आहे. पण हे सगळं असताना सुद्धा जो देश, जे राष्ट्र, या देशाच्या राष्ट्रीय अस्मिता असलेल्या त्याच्या इष्टांची जर का तो संरक्षण करू शकत नसेल, त्यांची जर का अस्मिता त्याचं तो रक्षण करू शकत नसेल, या राष्ट्रामध्ये जो सर्वात जास्त मानला जातो त्या धर्माचं जर का तो संरक्षण करू शकत नसेल, आणि त्याची विटंबना, त्याची वारंवार होणारा अपमान जर का तो सहन करत असेल, मूळ इथली संस्कृती बदलण्याचा जो प्रयत्न होतोय आणि इथल्या मूळ संस्कृतीवर जो वारंवार आघात होतोय, हे जर का तो सहन करत असेल, एवढंच काय, इथली भाषा, इथली संस्कृती, म्हणजे संस्कृत पासून तर सनातन पर्यंत जो रोज आणि रोज सर्रास जो अपमान केला जातो या देशामध्ये, या देशाला अराजकतेची आवश्यकता आहे का? या देशाला बाहेरच्या शक्तींनी हल्ला करण्याची आवश्यकता आहे का? आणि हे आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे? भविष्यामध्ये आज तुम्ही ज्या लोकांना जावई करून घेतलेलं आहे, ती लोक हातात शस्त्र उचलून या देशाची नासधूस केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे आमची वॉर्निंग आहे, हा इशारा आहे. हा इशारा जर का या सरकारला समजला नाही आणि तुम्ही हिंदू मुस्लिम गांधी करत राहिले, मला बरेचसे व्हिडिओज येतात, बरेचसे मोठमोठ्या तत्वज्ञानी लोकांचे, आणि दादा हे बघा, हे गांधीने असं केलंय, हे मुसलमान आहे, अबे अब निकलो बाहर सालो अंडे से, वो गांधी मुसलमान को छोड़ दो कुछ दिनों के लिए. सगळं काही गांधी मुसलमानांना नेहरूंनीच नाही केलंय. आजची परिस्थिती फार वेगळी आहे, तुम्हाला त्याचे आण म्हणता उंबर माहिती नाहीये. तुम्हाला त्याच्यासाठी जगाचा अभ्यास करावा लागेल, कशा पद्धतीने संस्कृती आणि देश नष्ट होतो त्याचा अभ्यास करावा लागेल. आपल्या देशातून पश्चिम बंगाल, आपल्या हातून पश्चिम बंगाल कसा गेला, केरळ कशा पद्धतीने गेलाय, तामिळनाडू कशा पद्धतीने जातंय, काश्मीर कसं गेलं, याचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुमच्या लक्षात येईल की इस्लाम आणि ईसाई हे खूप लांबचे प्रॉब्लेम आहेत. आधी आपल्या घरामध्ये जो समस्या निर्माण होतीये त्याचं निवारण करण्याची क्षमता जोपर्यंत आपल्यात येत नाही, अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला, शाहिस्ते खानाची बोटं छतली, पण स्वकीयांची निर्वंश छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. आणि आम्ही जर का स्वकीयांना आपलेच आहेत करून त्यांचा उपद्रव आम्ही माफ करत असू, आम्ही जर का ह्या गद्दारांना सुद्धा, या राष्ट्रद्रोह्यांना सुद्धा जर का आम्ही डोक्यावर घेत असू आणि हातभर जीभ बाहेर काढून त्यांची चाटत असू, या देशामध्ये सगळ्यांना सारखा अधिकार, समान अधिकार जर असला पाहिजे असं आपल्याला वाटते, तर या देशामध्ये कोणाचाही उपद्रव खपवून घेतला जाणार नाही. इथे शासन आहे, प्रशासन आहे, त्या प्रशासकीय माध्यमातूनच इथे कारवाया होतील अशा पद्धतीने जोपर्यंत शासन ठणकावून सांगत नाही, उपद्रव मूल्यापुढे जोपर्यंत आपलं प्रशासन नांग्या टाकणं बंद करत नाही, तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की आपण सुरक्षित आहोत. सुरक्षेच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खूप जास्त उदासीन आहोत, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.